आर्य. द बुद्धा अँड हिज धम्मा या प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित धम्मग्रंथाच्या पहिल्याच पृष्ठावरती समर्पण रूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गाथा लिहिली आहे. या गाथेचा अर्थ समोर ठेवून धर्मांतरित बौद्धाने वाटचाल करणे खूप गरजेचे आहे. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःख मुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, समता बहिष्कृत भारत, मुकनायक, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे जनक, आधुनिक भारताचे निर्माते, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथमे त्रिवार अभिवादन करतो. दी बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटरच्या वतीने धम्म प्रचार यंत्रणा निर्मिती ऑनलाईन प्रेरणा सत्र 8 या सत्रासाठी उपस्थित असलेले बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक, प्रसिद्ध लेखक आयुष्मान सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब, तसेच या धम्मप्रचार यंत्रणेसाठी आजच्या या सेशनसाठी उपस्थित असलेले धम्म प्रशिक्षक, विचारवंत, लेखक, साहित्यिक आणि विशेष करून आपण सर्व बौद्ध उपासक, आपण सर्वांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय. या सत्राची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे रत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करूयात. मी आदरणीय भदंत धम्मसारजी यांना विनंती करतो, कृपया आपण रत्नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा आम्हाला द्याव्यात. भंतीजी दिसत नाहीयेत. मी आयुष्मान दयानंदजी घोडके साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घ्याव्यात ही विनंती. आयुष्मान दयानंदजी घोडके साहेब. तर माझा आवाज येतोय का? हो, येतोय बोला. येतो. सर्वांनी कृपया दोन्ही हात आपल्या हृदयात असावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवन्तं वाक्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्तान् उपदिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं
सिक्खापदं समादियामि साधु 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 नमो बुद्धाय सर्वांना सविनय सप्रेम जय हिंद. खूप खूप धन्यवाद आयुष्यमान दयानंदजी घोडके साहेब. अगदी आपण सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन एक धम्ममय वातावरण निर्माण केला, त्याबद्दल आपल्याला अनेक साधुवाद. या सत्राचे मुख्य समन्वयक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत लेखक, साहित्यिक आणि दी बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना मी विनंती करतो, कृपया आपण या मुख्य विषयाचं विश्लेषण करावं ही विनंती. आयुष्मान सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद बडगे साहेब. आवाज येतोय माझा? हो सर, हो येतोय, आवाज येतोय. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित बुद्धिस्ट सेमिनरीशी कटिबद्ध असलेले सर्व धम्म बांधव, सूत्रसंचालक आणि सेमिनरीचे आधारस्तंभ डॉक्टर राजाराम बडगे, सर्व धम्म बांधवांना पुन्हा जय भीम, नमो बुद्धाय. बुद्धिस्ट सेमिनरी आज आपल्या समोर जी बौद्ध जीवन संस्कारामधला एक नवीन संस्कार आपल्या समोर घेऊन येत आहे. केश कप्पन संस्कार विधी. आपण सर्वजण संस्काराशी परिचित आहेत. भिक्षू, बौद्धाचार्य, धम्मचारी, धम्मप्रचारक ही सर्व मंडळी सातत्याने संस्कार विधी घेत असतात. संस्कार विधीला बाबासाहेबांनी जो संकल्पित भाग समाविष्ट करण्याचं ठरवलं होतं, त्याला बौद्ध जीवन संस्कार पाठ म्हटलं. हा संस्कार जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जीवनाचा म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा. आपण वारंवार पाहतो आहोत की बौद्ध धर्मामध्ये जिवंत व्यक्तीच्या संदर्भात जास्तीत जास्त संस्कार केले जातात. नवे अनिच्छावत्त संखारा उपादवय धम्मिनो म्हटलं जातं. म्हणजे संस्कार अनित्य आहेत आणि हे अनित्य असलेले संस्कार आम्हाला सातत्याने आमच्या मनावर, आमच्या चित्तशुद्धीसाठी कोरावे लागतात, तरच आम्ही पूर्णतेकडे जाऊ. या संस्काराचं विकृतीकरण झालं आणि त्या विकृतीकरणामुळे तथागत बुद्धाचा इतका मोठा लढा, इतका मोठा धम्म ऱ्हासाच गेला. त्यामधील एक मुख्य कारण आहे की संस्काराला दिलं गेलेलं वेगळं वळण. आपण यापूर्वी विद्यारंभ संस्कार पाहिला, नामकरण संस्कार पाहिला. या नामकरण संस्कारामध्ये पाहिलं की सिद्धार्थ गौतमाचं नाव 5व्या दिवशी ठेवलं. मात्र नंतर याचं विकृतीकरण केलं गेलं आणि लोक 5वी पूजायला लागले. 6वी सारखं काल्पनिक पात्र त्यामध्ये आलं आणि
ती आपलं आयुष्य लिहायला लागली. जे कर्मकांड नाकारलं गेलं ते मागच्या दाराने पुन्हा आलं आणि बाबासाहेबांनी या सगळ्या प्रक्रियेत कंबरड मोडलं आणि एक नवीन असं जीवन आम्हाला दिलं की जे 21व्या प्रतिज्ञेमध्ये समाविष्ट आहे. आज आम्ही जो केश कप्पन समारंभ पाहतो, जसं 5वीला नामकरण करण्याऐवजी विकृतीकरण केलं गेलं, त्याचप्रमाणे या केशकप्पन विधीचं अत्यंत विकृतीकरण केलं गेलं. मुळामध्ये हा बौद्धांचा अतिशय मूलभूत आणि महत्वाचा संस्कार विधी आहे. पण जर आज आम्ही बहुतेक बौद्ध जीवन संस्कार पाठ पाहिले, बौद्ध वंदनीची पुस्तकं पाहिली, तर या पुस्तकातून हा संस्कार विधी गायब आहे. विशेष म्हणजे या केशकप्पनचा विधी सर्वत्र विकृत स्वरूपात केला जातो, ज्याला आम्ही जावळ काढणं म्हणतो. आणि ही जावळ काढण्याची प्रक्रिया म्हणजे जाती मजबूत करण्याची प्रक्रिया आहे. मुळामध्ये त्या विधीला केशकप्पन संस्कार विधी म्हटला जातो. मात्र आमची माणसं या संस्काराला विधीमध्ये समाविष्ट करत नाहीत. तो अनेकांनी संस्कार समाविष्ट केला नाही. परिणामी पारंपरिक पद्धतीने जावळ काढणं, कुठल्या तरी नदीच्या काठी देवा देवीच्या मंदिरात जाणं, मामाला बोलवणं, मामाच्या हस्ते हे जावळ काढणं आणि जाती संस्था मजबूत करणं, ही प्रक्रिया आम्ही राबवत आहोत. मुळामध्ये जी जातीअंताचा लढा आहे, त्या जातीअंताच्या लढ्यामध्ये मामकुळाला स्थानच नाही. हा जैविक गोष्टीला महत्व देणारा लढा नाहीये, तर वैचारिक गोष्टीला लढा देणारा बाब आहे. मात्र मामाला बोलवलं जातं, मामाच्या हस्ते जावळ काढलं जातं आणि या ठिकाणी जातीमध्ये जी आंतर प्रक्रिया व्हायला पाहिजे, जात मोडण्याची जी प्रक्रिया व्हायला पाहिजे, ती थांबवली जात नाही, नव्हे ती भक्कम केली जाते. आणि म्हणूनच केशकप्पन हा एक अत्यंत महत्वाचा संस्कार विधी आहे. हे ज्या वेळेला बाळ जन्मतं आणि बाळाच्या डोक्यावर जी सुरुवातीची लव असते, सुरुवातीची केस असतात, ती वाढत जातात आणि मराठी भाषेमध्ये त्याला जावळ म्हणतात. आणि हे जावळ काढण्याची प्रक्रिया आमच्या बौद्ध संस्कार पद्धतीने होणे गरजेचे आहे. ही होत असताना हे जावळ कधी काढलं जावं, तर प्रामुख्याने 6व्या महिन्याच्या वाढदिवसाला काढलं जावं, म्हणजे अर्धवार्षिक वाढदिवसाला काढलं जावं.
त्यावेळेला पुरेसे केस वाढलेले असतात. याच सोबत 6 महिन्यानंतर बाळाला हळूहळू आईच्या दुधावर ते जे जगतं त्यापासून थोडं थोडं दूर न्यायचं असतं. बाहेरचं अन्न द्यायला सुरुवात करायची असते. त्याच वेळेला हा केशकप्पन संस्कार विधी करणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही बौद्ध विहार संस्कार केंद्र बनली पाहिजे म्हणतो. केंद्र बनली पाहिजे म्हणतो, मात्र बौद्ध विहारामध्ये कोणतेही संस्कार करत नाहीत. अपवाद फक्त लग्न साक्षगंधासारखा, की जे खऱ्या अर्थाने अत्यंत कृती घेतली जाते, केल्या जातात. त्या गोष्टी बौद्ध विहारात होतात. मात्र या विहारात केशकप्पन संस्कार विधी भिक्षूकडून केला जावा. भिक्षूचा परिचय या लेकराला व्हावा. कुटुंबाची विहाराशी नाळ जोडली जावी. अगदी या विधीमध्ये भिक्षू संघासहित आमचे जे नातेवाईक त्या ठिकाणी आम्ही बोलवू. त्यांच्या भोजनाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला जावा. मात्र ज्या वेळेला या विधीकडं आम्ही लक्ष केंद्रित केलं, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी माझ्या दोन्ही मुलाच्या मुली म्हणजे मैत्री आणि मुदिता ह्या दोघीचाही केशकप्पन संस्कार विधी अगदी पत्रिका छापून सुरुवातीला रोहितच्या मुलीचा केला. भंतेजी पण म्हटले आम्हाला हा संस्कार विधी माहित नाही. मग या संस्कार विधीच्या वेळेला सुरुवातीला आम्ही ती पत्रिका छापली नाही, पण दुसऱ्यांदा नगरमध्ये विधी करताना आवर्जून पत्रिका छापली आणि हा केस जावा यासाठी प्रयत्न केले. आणि त्यामध्ये दुसरी पण भूमिका पाहिली. थोडेसे काहीसे नातेवाईक पण नाराज होताना वाटले, पण ही प्रक्रिया समाजाशी जोडली जावी. जाती अंताचा लढा तेज करण्यात यावा या अनुषंगाने हा केशकप्पन संस्कार विधी केला. हा विधी करताना ज्या वेळेला आम्ही हे जावळ भिक्षूच्या हाताने काढलं, मला खूप असं ही गोष्ट आनंदाने म्हणजे सांगावीशी वाटते, की अत्यंत सफाईदारपणे या भिक्षूंनी हे केशकप्पन केलं, कारण त्यांना ती नेहमीची सवय आहे. आणि नंतर या नातीने तिथं असलेल्या भिक्षू संघाशी अतिशय खेळीमेळीने अगदी स्वतःचं मुंडन झालं, तर या भिक्षूंच्या जी डोक्याला हात लावणं, ते मुंडनला हात लावणं, अतिशय या लहान लेकरांनीही त्या विहाराचा आनंद घेतला आणि सामाजिक प्रक्रियेमध्ये एक चांगली घुसळण झाली. परिणामी
माझ्या दोन्हीही नाती अगदी प्रत्येकाची जय भीम करतात, नमो बुद्धाय म्हणतात आणि त्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने रुळल्या गेल्या. या केश कप्पनचा मी परिणाम सांगितला. आपण ज्या बुद्धिस्ट सेमिनरीमध्ये ज्या गोष्टीला भर देतो, ते म्हणजे विधी का करायचे? संस्कार करणं म्हणजे नेमकं काय? कोणत्या विधीचा उद्देश काय आहे? आणि त्या उद्देशाकडं वाटचाल करत असताना कोणते पथ्य पाळले गेले पाहिजे? आणि आमचा हा समतेचा लढा, स्वातंत्र्याचा लढा, बंधुतेचा लढा आणि मनुष्य मात्राला पूर्णतेकडे न्यायचा लढा आम्ही पूर्ण करण्याकडं या सेमिनारीचा भर असतो. आजही हा विधी करताना गाथा घेताना फार मोठ्या घेण्याची गरज नाहीये. त्रिशरण घेणं, पंचशील घेणं, त्रिरत्न वंदना घेणं, केश कप्पन करणं, केश कप्पन केल्यानंतर या विधीचं महत्व सांगणं आणि आशीर्वाद सरंतई गाथा घेऊन हा प्रणाम करून संपवणं, उपस्थितांना भोजन देणं आणि एक त्या बालकाचं आनंददायी जीवनात प्रवेश करणं हा एक असा उत्तम आणि खराखुरा जीवन संस्कार आहे. बौद्ध जीवन संस्कार आहे. हा आम्ही रूढ केला पाहिजे आणि त्यासाठी वारंवार याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. याच्याविषयी आपल्याला काही संशय असेल, शंका असेल तर त्या आपण विचाराव्यात. या ठिकाणी मी हा विधी सांगून येथेच थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद सर. आपण अगदी या विधीच्या संदर्भातलं समाजातलं महत्व, स्थान या अनुषंगाने आणि विधी कशा पद्धतीने केला पाहिजे, त्या विधीमध्ये कोणत्या गाथा घेतल्या पाहिजेत या अनुषंगाने खूप अतिशय महत्वाचं असं विश्लेषण केलं आहात. समाजाने या विश्लेषणाच्या अनुषंगाने वाटचाल करणे हा महत्वाचा भाग आहे. बुद्धिस्ट सेमिनरीच्या या सत्रामध्ये आपण अगदी समाजाने याच दिशेने वाटचाल करावी हेही आपण सांगितलेलं आहात. या अनुषंगाने आपल्याला खूप खूप साधुवाद. सरांनी ज्या पद्धतीने शेवटच्या याच्यामध्ये सूचना केलेली आहे, कोणाला या विधीच्या संदर्भामध्ये काही शंका असतील तर कृपया आपण त्या ठेवाव्यात ही विनंती. हा, कोणाला काही शंका असतील तर कृपया विचारू शकता आपण. हॅलो. रोहन रोडे सर, आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा कृपया. हॅलो, आवाज येतोय का? हो हो, आवाज येतोय, बोला बोला. सर, बुद्धिस्ट सोसायटी इंडियामध्ये तर केस कप्पन हा कार्यक्रम नाही हो. आवाज विधी व्यवस्थित येत नाही पा. भारतीय बौद्ध महासभेच्या लिस्टमध्ये तर केस कप्पन हा नाही आहे विधी. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या संस्कार पुस्तिकेमध्ये हा विधी नाही असं म्हणताय का? हा, रोडे साहेब बरोबर आहे. बौद्ध आपल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या संस्कार पाठाच्या पुस्तकामध्ये हा विधी नाही. मात्र या बाबतीत
आता आपल्यासोबत बडगे साहेब आहेत. काही विधी नव्हते, पण पुण्याचं संस्कार अधिवेशन झालं आणि त्यामध्ये गब्बमंगल संस्कार विधी आपण समाविष्ट केला. यानंतर 2023 मध्ये परित्राण पाठही समाविष्ट केलं. आणि कोणालाही असं वाटू नये की बौद्ध धम्मामध्ये संस्कार नाहीयेत. जे संस्कार आम्हाला दुसऱ्या धर्माकडून उसने घ्यावे लागतात, ही एक गंभीर बाब आहे. 24 तास आणि प्रत्येक सेकंदाला संस्कार हा खरा तर मनाचा आणि बौद्ध धम्माचा मूलभूत गाभा आहे. याकडं आमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र समाजात हे जावळ काढण्याची प्रथा रद्द करून बौद्ध पद्धतीने हे संस्कार विधी व्हावेत अशी अपेक्षा आहे. हा, अजून कोणाला हॅलो, हा, बोला. मला बोलायचं आहे. शिल्पा जाधव बोलते मी. बोलू शकतो? बोला बोला जाधव ताई, आवाज बोला. येतो? ओके. दुसऱ्या धर्मात चालू आहे म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण आपल्या धर्मातल्या प्रथा चालू करतो, बरोबर? आता दुसरा धर्म दुसरा तिसरा कोणता नाही ते सांगण्याची आवश्यकता नाही. मी नावही घेतलं की हे कुठून आलंय ते, बरोबर? तर माझं म्हणणं, आपण त्याला फॉलो करतोय का? किंवा त्या ते जे कर्मकांडच मी म्हणेन याला, कारण त्याला दुसरं काही नाव नाहीये माझ्या मते. आय एम सो सॉरी, मी हे बोलतेय, पण खरं नाही, मला सॉरी म्हणण्याची आवश्यकता नाही. हे कर्मकांड आपण दुसऱ्या धर्मातलं आपल्या धर्मात आणतो, असं नाही का वाटत तुम्हाला? याची खरंच काही आवश्यकता आहे का? हे नाही केलं तर काय फरक पडेल आणि केल्याने खरंच काय फरक पडेल? म्हणजे जर का केल्याने फरक जास्त पडत असेल तर ठीक आहे, पण नाही केलं तर काही फरकच पडणार नसेल तर मग हे दुसऱ्या धर्माला फॉलो करून हे आपण करणं, हे मला साफ चुकीचं वाटतं. मग त्यांच्या प्रथा आपण आपल्यात आणतोय की काय, असं एक हे इम्प्रेशन ऑटो क्रिएट होतं. तुम्ही कितीही कानी कपाळी ओढून सांगितलं की ही प्रथा आमच्याकडे होती फार पूर्वी म्हणून, तर ते कोणी ऍक्सेप्ट करणार नाही, करतही नाही. पण ज्या खरंच आवश्यक नाहीयेत आणि ज्या उगाचच आपण दुसरे लोक करतात म्हणून आपण करतोय, तर त्याला खरंच काही अर्थ नाही. ते कर्मकांडात इन्क्लूड केलं जाऊ शकतं. हा, तर मला जय भीम ताई. सांगायचं. जय भीम ताई, खूप खूप छान प्रश्न विचारला. पहिली गोष्ट, तुम्ही सांगितलं की हे कर्मकांडात इन्क्लूड केलं जातं. कर्मकांडात हे इन्क्लूड होत नाही. कर्मकांडामध्ये ज्या वेळेला प्रज्ञेचा समावेश नसतो, ज्ञानाचा समावेश नसतो, त्या वेळेला कोणतीही कृती ही कर्मकांडात समाविष्ट होते. दुसरी गोष्ट, केश कप्पन, मुंडन ही आरोग्याची बाब म्हणून अगदी भगवंताच्या काळापासून स्वीकारलेली आहे. आणि जे काही इतर धर्माला, ब्राह्मणी धर्माला किंवा हिंदू धर्माला किंवा अन्य धर्माला पर्याय नाहीये. उलट या धर्माच्या ज्या प्रक्रिया आहेत ज्या अतिशय विचित्र आहेत, की जे जावळ काढलं जातं, मग या जावळाचे केस अगदी कुठंतरी पुरावेत, त्याचा एक केस पण कुठं येऊ नये, आला तर जे तंत्रज्ञान आहे जे बौद्ध धम्मातूनच विकृत झालं, त्या तंत्रज्ञानासाठी हे केस वापरणं, त्यासाठी जादू मंत्र तंत्र काही विकृती करणं, असं स्वरूप ते घेतलं जातं. हे स्वरूप आम्हाला थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्या पहिल्या सत्रापासून आपण सांगतो की या देशामध्ये बुद्ध सोडून काहीही नाही. जे बाबासाहेब म्हणतात की ते रुजलेलं आहे.
त्याची पालमुळं या देशात रुजलेली आहे. मात्र त्याचं विकृतीकरण करून, अनुकरण करून धम्म रासास नेण्याची एक अजब प्रक्रिया वापरण्यात आली, असं बाबासाहेबांनी आपल्या एका प्रस्तावनेमध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या की जी अप्रकाशित राहिली गेली ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीनी छापली, पण आता ती पण गायब आहे. आपल्याला अनुकरण करायचं नाही, अनुसरण करायचं नाही, पर्याय द्यायचा नाही आणि कर्मकांड तर मुळीच नाही. बोलू का मी? मला हॅलो. हा ताई बोला, तुम्ही बोला. म्हणजे माझं अजून शंका निरसन झालेलं नाहीये, म्हणून मी पुन्हा विचारते. म्हणजे जरी तुम्ही सांगितलं तरी मी अजून कन्व्हिन्स झालेले नाहीये या गोष्टीला, की जी गोष्ट केलेलीच नाही आज सगळ्यात आपण, ठीक आहे, केलेली आहे म्हणतात तुम्ही बौद्ध धर्मात फार पूर्वी वगैरे केलेली आहे. पण आता जर का तुम्ही आजूबाजूचं वातावरण पाहिलं तर हे जे काही प्रक्रिया तुम्ही म्हणताय, जे काही संस्कार म्हणून म्हणताय, तर ते ऑटो कर्मकांडात इन्क्लूड होणार. त्याचं कारण आजूबाजूला तसं वातावरण आहे. जर अशी परिस्थिती असेल तर हे असं करणं माझ्या मते चुकीचं आहे. कारण की लोक एवढ्या आजूबाजूचे 90% लोक कर्मकांडात एवढे बुडालेले आहेत की आपण त्यांना बाहेर काढणं भयंकर कठीण आहे. त्यातच आपण नव्याने आणखी काहीतरी त्यांच्यात इंट्रोड्यूस करतोय, तर त्याचा दुसरा परिणाम, दुसरी बाजू बघणं फार आवश्यक आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की हे असं कधीतरी होतं, मग ते नव्याने आपण नव्याने जे आधी होतं ते इंट्रोड्यूस करतो. पण दुसरी बाजू अशी आहे की ते कर्मकांडात इन्क्लूड 90% किंवा 95% होणार, कारण की आजूबाजूचा समाज तसा आहे. ताई ताई एक मिनिट, आपण हे सत्र याच गोष्टीवर आपण पुढच्या आठवडी पुन्हा घेऊया आणि वेळेचं बंधन पाळूया. नक्की नक्की. बडगे साहेब आपलं पुढचं सरंतायाचं पूर्ण करा. हो हो हो, शेवटच्या बडगे साहेब, बडगे साहेब, एकच मिनिट राहिला आहे, एकच मिनिट राहिलेला आहे. तर काय बडगे साहेब, राजाभाऊ कदम बोलतोय. हा हा, या विषयावरती माझी वेगळी मतं आहेत, पण तुमच्याकडे वेळ नाहीये, तर हा सत्र पुन्हा विषय यासाठी ठेवला घेऊ. तर बरोबर. कदम साहेब, पुढचं एक हा सत्र बोला. आपण याच विषयाला धरून ठेवूया, पुढच्या येणारा शुक्रवार. हा, साधनाताईला हो 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 विनंती आहे, चालेल. कृपया आपण शरणताई गाता घ्यावेस. साधनाताई. ते त्या ताई म्हणतायत ते बरोबर आहे. ठीक आहे, हरकत नाही, त्याच्यावरती आपण बोलू, काय हरकत सर्वांनी हात जोडा. नती में शरण आय, बुद्धो में शरण